कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, 5वी स्कॉलरशिप जी 22 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे, तर त्याची म्हणजेच गणित ह्या विषयाची संपूर्ण भीती घालवायची आहे आपल्याला. आणि संपूर्ण विषयाची रिव्हिजन एकाच लेक्चरमध्ये घ्यायची आहे. म्हणजे आत्ताचा जो लेक्चर असणार आहे तो 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा लेक्चर आहे. पेपर 6 ते 7 दिवसावर आलेला आहे आणि तुमच्या एका लेक्चरमध्ये संपूर्ण विषयाची रिव्हिजन आपण घ्यायची तयारी दाखवत आहोत. तर बघा, VIMP म्हणजे जे प्रश्न एकदम महत्त्वाचे आहेत, 22 फेब्रुवारीला 100% असेच प्रश्न येणार आहेत. तर ते कोणते प्रश्न असणार आहेत, काय असणार आहे, हे संपूर्ण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर चला चालू करूया. बघा, सुरुवात आपण करूया की सिलेबस पासून. की सिलेबस एकदा बघून घ्या. सगळ्यात महत्वाचं काय की हा सिलेबस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी स्कॉलरशिपची परीक्षा घेतात त्यांनी हा सिलेबस दिला आहे. तर सिलेबस काय बघा, हा सिलेबस. मग आता ह्या सिलेबस मध्ये आपण वेळ कसा द्यायचा, अभ्यास कसा करायचा, तर बघून घ्या की पहिले 7 धडे जे आहेत त्याच्यावर येतात 12 मार्क. किती मार्काला आहेत? 12 मार्काला आहेत. मग आंतरराष्ट्रीय रोमन संख्या चिन्ह याच्यावर एक प्रश्न येतोच. एक तर आंतरराष्ट्रीय संख्यावर येतो किंवा रोमन संख्या चिन्हावर येतो. ठीक आहे. 10 अंकांपर्यंतचं संख्यांचे वाचन व लेखन एखादा प्रश्न येतो कधी नाही. अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी. फिक्स एक प्रश्न येतो. मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करणे, फिक्स एक प्रश्न असतो. संख्यांचा चढता उतरता क्रम, फिक्स एक प्रश्न. 1 ते 100 आधारित प्रश्न कधी येतो कधी नाही येत. आणि ह्याच्या खालच्या संख्यात त्याच्यावर एक प्रश्न येतो. मग बघा की आपण रोमन संख्या चिन्ह, किती रोमन संख्या चिन्ह शिकलो आपण? पहिलं IVXLCDM. आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. तर हे संख्या चिन्ह शिकलोय आपण. आपण हे पण शिकलोय की आता आपल्याला एखादी संख्या दिली, समजा आपल्याला दिलं, आपल्याला काय दिलं 51. तर 51 कसं लिहिणार आपण? 50 साठी एल आहे आणि 1 साठी काय आहे. तर हे असे 51 लिहिणार. तर ह्यांची बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकारावर प्रश्न येतात. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांना येत असतील. 10 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन सगळ्यांना येत असेल. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, दशलाख, कोट, दशकोट, अब्ज. तर हे 10 अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन जवळपास सगळ्यांना येत असेल. पुढे अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी. एकदम सोपा टॉपिक. म्हणजे ह्या जे आहेत ह्यांची रिव्हिजन घेण्याची गरज नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याला हे टॉपिक कळत नसतील तर हे 7चे 7 व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहेत. सर्व व्हिडिओ आहेत. प्रत्येक व्हिडिओचे सगळे प्रश्न आपण घेतलेत. तर हे 12 मार्क तुम्हाला फिक्स करायचे आहेत. तर आपला जो युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर 5वी स्कॉलरशिपची प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये हे सगळे आपण दिलेले आहेत. ठीक आहे. आता जो 5वीचा विद्यार्थी आहे त्याला बेरीज येतेच, स्कॉलरशिपला बसलाय, बेरीज येतेच, हातच्याची गणितं येतात, शाब्दिक उदाहरणं येतात, वजाबाकी येते, हातच्याची वजाबाकी येते, शाब्दिक उदाहरणं येतात. म्हणजे एकदम सोपं आहे. इथं काय अडचण नाही. हा पण टॉपिक एकदम सोपा आहे. ठीक आहे. ह्याची रिव्हिजन घेण्यासारखं काय एवढं नाही. गुणाकार प्रत्येकाला येतोच, भागाकार येतोय. ठीक आहे. पदावली व अक्षरांचा उपयोग. तर हे फक्त लक्षात घ्या की आपला जो रूल आहे कोणता, बॉडमास, तर त्या रूलने आपल्याला फक्त हे सोडवायचं आहे. ठीक आहे. हे पण सोपं आहे. आता संख्यांची विभाजक, तर ह्याची आपण एक रिव्हिजन घेऊया आणि बघूया की विभाज्यतेच्या कसोट्या कोणत्या कोणत्या तर प्रश्न कसे आलेत. तर आता काय करूया बघा, हे 20 आणि वरचे किती 12, 20 आणि 12, 32 मार्काचं लगेच चेक करूया की 32 मार्काचे प्रश्न कसे आलते, प्रत्येक वर्षी कसे आलते हे बघून घ्या. आणि मग 2026 ला पेपर काय येणार हे पण समजून घ्या. आता पहिला प्रश्न हा बेरजेचा प्रश्न. बेरजेचा प्रश्न सगळ्याला येईल, काहीच अडचण येणार नाही. बेरजेच्या प्रश्नामध्ये 38,500 म्हणजेच किती असतं, 38,500. बघा, हा बेरजेचे प्रश्न कसे येतात, सोपे सोपे. 38,500. ठीक आहे. 325 म्हणजेच किती, 325. पाऊणशे म्हणजेच किती, 75. तर बघा, हे फक्त साधी सिंपल बेरीज आपल्याला विचारले आणि ती केली की आपलं उत्तर येणार आहे. 5 आणि 5 10,
इथं 7 आणि 3 10, 5 आणि 3 8 आणि 1 9, 38,900. म्हणजे इतके सोपे प्रश्न विचारले जातात. लक्ष द्या, बेरीज फक्त आपल्याला हे कळलं पाहिजे, हे बेरीज वजाबाकीचे प्रश्न. आता हा प्रश्न बघा, जो आपण बघितला सिलेबसमध्ये, की संख्यांचा चढता उतरता क्रम शोधायचा आहे आपल्याला. मग इथं त्यांनी म्हणले की तुम्ही बघा की कसला क्रम आहे. मग ही 4,17,797, 4,17,793, म्हणजे काय होते, संख्या 4ने कमी होते. म्हणजे इथं 805 आहे, तर इथं पण 4ने संख्या कमी होईल, 4,17,800 येतील. ठीक आहे, आणि मग इथून पण 4 कमी होईल. म्हणजे किती सोपा प्रश्न आहे बघा. 4,17,801, 4 लक्ष 17,800, ऑप्शन 4 म्हणजे संख्यांचे वाचन व लेखनवरचा प्रश्न आहे. फिक्स प्रश्न येतात. पुढे बघा, एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे, म्हणजे ती संख्या कोणती. आता खाली बघा, कोणत्या संख्येचा तिसरा भाग 33 आहे. मग ह्याचा तिसरा भाग 33 आहे, ह्याचा तिसरा भाग किती आहे, 12 आहे. म्हणजेच काय करायचं, ह्या संख्यालाच 3 ने भागून बघायचं, ह्या संख्यांचाच तिसरा भाग काढायचा. तर ह्याचा तिसरा भाग आला 33, याचा तिसरा भाग आला 12, याचा तिसरा भाग आला 10. आता काय काय विद्यार्थी काय करतात, ह्या 33लाच भागतात आणि म्हणतात 11. तर ते चुकीचे. तुम्ही प्रश्न नीट वाचा. एका संख्येचा तिसरा भाग आहे 11ची 33, 33चा तिसरा भाग नाही, एका संख्येचा तिसरा भाग आहे, 33चा नाही. म्हणजे हे भागाकाराचं गणित आलं. आधी बघा किती सोपे प्रश्न आले होते. मग त्याच्यानंतर गुणाकाराचे असे सोपे सोपे प्रश्न येतात. ठीक आहे, बघून घ्या की आता रोमन संख्या चिन्ह बघा, रोमन संख्या चिन्ह किती सोपा प्रश्न आलाय. तर हे अशा पद्धतीचे प्रश्न येतात. तुम्हाला जर ही पीडीएफ पाहिजे असेल, प्रिव्हियस इयरची, तर तुम्ही मला 87 88 72 92 86 या व्हॉट्सअप नंबरवर काय म्हणू शकता, फिफ्थ मॅथ्स पेपर एवढं जरी टाकलं तर मी तुम्हाला हे पेपर शेअर करेल. फिफ्थ मॅथ्स पेपर म्हणून मला पाठवा ह्या नंबरवरती, मी तुम्हाला हे सगळे पेपर देतो. ठीक आहे, तर हे पेपर बघून घ्या तुम्ही, एवढे सोपे प्रश्न येतात. आता बघा हा प्रश्न काय आहे, 10 5 15 2 17. मग हे मी अंकात लिहितो 17 अधिक हे किती आहे, हे आहे 9, वजा हे किती आहे, हे आहे 4. सी ची किंमत किती असते, 100. मग बघा 17 अधिक 9 26, 26 वजा 4 अधिक 100, 26 मधून 4 गेलं किती आलं, 22, 22 अधिक 100 किती आलं, 122. म्हणजे एवढे सोपे प्रश्न असतात रोमन संख्या चिन्हाचे, त्याच्यामुळं घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्हाला जो टॉपिक अवघड वाटतोय त्याची लगेच प्रिव्हियस क्वेश्चन काढायची आणि बघायचे. आता हा प्रश्न बघा 38वा, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या आपल्याला बनवायची होती. ठीक आहे, आता यांच्या बेरजेचे निमपट विचारले. मग अशा पद्धतीचे प्रश्न आपण कितीतरी वेळा सोडवलेत. मग लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या कशी बनवायची, तर काय करायचं, पहिल्यांदा क्रमाने संख्या लिहायच्या, 0 4 5 6 8. मग आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची, काय बनवायचे, मोठ्यात मोठी संख्या. मग सुरुवात कुठून होणार, 8 6 5 4 0. आता लहानात लहान संख्या बनवायची. आता लहान संख्या कोणती, सगळ्यात 0, पण 0 पासून सुरुवात करू शकत नाही. मग काय घ्यायचं, 4 4 0 5 6 8. उलट क्रमाने लिहिलं, यांची बेरीज, हे आलं 8, 6 4 10, हातचा आला 1, 5 5 10, 11 हातचा आला 1, 6 1 7, 8 4 12. एवढी बेरीज आली बघा. हे तर लगेच उत्तर आहे, लगेच उत्तर येते. पण आपल्याला विचारले बेरजेची निमपट किती. नीट वाचायचा प्रश्न, शेवटपर्यंत वाचायचा, उत्तर लगेच गडबड करायचं नाही. ह्याची निमपट केली तर येते पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येतं. आता पदावलीचा प्रश्न आपल्याला विचारलाय बघा, पदावली. तर पदावलीचा प्रश्न असा येते, मग मुलं काय होतात, घाबरून जातात, सर किती अवघड आहे, काय कसं. तर खूप सोपं आहे. इथं पीच्या जागी काय लिहायचंय, फक्त 3. इथं पण पीच्या जागी 3 अधिक 2, पीच्या जागी 3 गुणाकार, टीच्या जागी 2 अधिक पीच्या जागी 2 आणि 2. मग पहिल्यांदा काय होईल, गुणाकार, 3 त्रिक 9, 2 त्रिक 6, 6 दुने 12 अधिक 2 दुने 4.
बघा 12 9 12 4 16 16 9 25 उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 2. एवढे सहज सोपे सुटणारे प्रश्न येत असतात. तर हे समजून घ्या. हे अशा पद्धतीचा प्रश्न. आता मी तुम्हाला हा सेम पॅटर्नचा प्रश्न दाखवतो. आता 42 नंबरचा जो प्रश्न आहे, आता मी जे म्हणतोय तुम्हाला की प्रश्न रिपीट होतात, आकडेवारी फक्त बदलून येणार आहे. ह्या प्रश्नांची जास्तीत जास्त सराव करा. तुम्हाला कमीत कमी 80 मार्क 100 मध्ये गणितात मिळणारच. कमीत कमी 80 मार्क मिळणार. ठीक आहे. ह्याची जर प्रॅक्टिस केली तुम्ही, ह्याचा प्रश्न चुकला नाही तुमचा. आता किती प्रश्न यामध्ये जवळपास 400 प्रश्न आहे. ठीक आहे. मग इथून डेली 100 सोडवलं तर तुमचे 4 दिवसात 400 प्रश्न होतात. मग हे जर प्रश्न तुमचा आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला काढता आलं, तर तुम्हाला सांगतो की येणाऱ्या 22 फेब्रुवारीच्या पेपरला 100 मध्ये 90+ स्कोर तुम्हाला येणार. 90+ येणार, कारण की प्रश्न रिपीट होतात. कंटिन्यू हे रिपीट होतात. आता हा प्रश्न बघा, हा कसा सोडवायचा मी दाखवतो. आता जो 1 तारखेला मंथनचा पेपर झालता, सेम अशा टाईपचा प्रश्न आलता. मग प्रश्न कसा सोडवायचा? पहिल्यांदा घ्या सगळ्यात मोठी संख्या, काय घ्या, किंवा तुम्ही म्हणाल की सर आम्ही इथूनच सुरुवात करतो, 100% करा. 8.8. दुसरं काय आहे? 8.08. तिसरं काय आहे बघा? 8.008. त्यानंतर 8.0808. त्याच्यानंतर 88.8. मग करायचं काय? यांची बेरीज आहे. मग पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? जास्तीत जास्त 4 आहेत. मग इथं 3 शून्य द्या, इथं किती द्या? 2, इथं 1. जेवढे कमी आहेत तेवढे देऊन टाका. ठीक आहे. इथं किती आलं? 8. इथं पण आलं 8. शेवटी 88 सगळ्याच पर्यायामध्ये, सगळीकडचं 88. पॉईंटच्या पुढे किती घर पाहिजेत? 4 घर पाहिजेत. ठीक आहे. ही तर येणार नाही, 2च घर आहेत पॉईंटच्या पुढे. इथं बघा, 8 आणि 8 16, हातचा आला 1. ठीक आहे. मग इथं आहे का 6? तिथं 6 नाही. ह्या 2 पर्याय सेमच आहेत. पुढे जाऊ आता बघा. मग 8 आणि 8 16, हातचा आला 1. 8 आणि 8 16 आणि 1 17, हातचा आला 1. 1 2 3 4 5. 8 पंचे 40 आणि 1 41. आणि 8 आणि 4 12. 121.7688. हा प्रश्नाचं उत्तर आलं. आता सेम टाईपचे प्रश्न दाखवतो तुम्हाला. हा कितीच आहे बघा, 2018च्या पेपर मध्ये आलाय प्रश्न. आता 2019ला आला का बघू आपण, सेम टाईपचा प्रश्न. हे बघा, मग अशी आपण सोडवला रोमन संख्या चिन्हे, सेम त्या टाईपचा प्रश्न आहे. बघूया आपण कुठे आलाय का. एकाडे 1 वर्ष सोडून प्रश्न विचारतात ते, म्हणजे लगेच नाही पुढच्या वर्षी विचारला तर 1-2 वर्षांनी. मग मागच्या आपण 5-6 जर पेपर सोडवले त्या टाईपचे, तर आपला कुठलाच प्रश्न मग चुकणार नाही. ठीक आहे. बघूया आपण कुठे आहे का. तुम्हाला असं व्याज चक्रवाढ व्याजाचे प्रश्न तर आहे तसे रिपीट होतात, आहे तसे. त्याच्यामध्ये तर आकडेवारी सुद्धा बदलत नाहीत. एवढे सोपे प्रश्न येतात. दोन 2025लाच आला होता प्रश्न परत. बघूया 25ला काय आलता. आला होता प्रश्न कुठे आता. जरी आला तरी हे मागच्या आपण जसे सोडवलेत सेम त्या पद्धतीने तो सोडवावा लागेल आपल्याला. ठीक आहे. पॉइंट मध्ये इथं काय सहज बेरजेचा प्रश्न आलता बघा, एकदम सोप्या बेरजेचा प्रश्न आलता. आणि मग अपूर्णांकाचा जर आला असेल तर तो मग संख्या देऊन आला असेल. तिथं आपण मग अशी प्रश्न सोडवला बघा, 8712 13,500, सेम बेरजेचा प्रश्न. फक्त इथं काय केलंय, आकडे बदललेत. मग तुम्हाला फक्त अंक लिहिता आले पाहिजेत. ठीक आहे. अंक लिहिता आले की तुम्हाला प्रश्न येणारच आहे. म्हणजे प्रश्न काय होतात, त्या त्या टाईपचे प्रश्न येतात. आता इथं 2 दशक
2 दशक म्हणजे किती असतं 20. 3 एकक म्हणजे किती असतं 3. 5 शतांश, 5 शतांश म्हणजे किती असतं 0.05 आणि 8 दशांश म्हणजे 0.8. यांची बेरीज करायची. म्हणजे प्रश्न जरी आपल्याला तसा आला नाही डायरेक्ट, तर तो अशा पद्धतीने विचारलाय बघा. तो कसा विचारलाय, असा विचारलाय. मग बघा इथं आलं 5, इथं आलं 8, इथं आलं 3, इथं आलं 2. 23.85. म्हणजे प्रश्नाचं काय होतंय की थोडासा प्रकार बदलतोय, फक्त प्रश्न पद्धत तीच राहते. मग महत्वाचं काय की तुम्ही पद्धत शिकून घ्या. पद्धत शिकून घेतली की तुम्हाला तो प्रश्न जड जाणार नाही. आता अशा बॉक्सवाले तर कितीतरी प्रश्न आलेत. तुम्ही बघून घ्या की प्रश्न किती आलेत बॉक्सवाले त्या टाईपचे. आता हा प्रश्न आता जो सोडवला ना आपण, सेम त्या टाईपचा प्रश्न. मग तुम्ही म्हणाल कस काय, हा कस काय तसा आहे. तर बघा पहिल्यांदा काय 5. आता ह्या प्रश्नात कसं सोडवायचं असतं बघून घ्या. आता ह्या प्रश्नामध्ये 5 लिहायचं. आता पुढे 2/10 आहे, मग पॉइंटच देऊन टाकायचा. 2, 4, 5 असं लिहायचं. वजा इथं 2, 2 नंतर पॉइंटच देऊन टाका. 1, 3, 2 हे लिहून घ्या. बघा 5 2 गेलं 3, इथं आलं 1, इथं आलं 1 आणि इथं 1, 3 आलं. 3.113. समजतंय. म्हणजे पद्धत काय असणार आहे आपली, सेम तीच पद्धत असणार आहे जी आपण बेरजेसाठी वापरतोय, वजाबाकीसाठी वापरतोय. आता मी तुम्हाला म्हणलं बॉक्स बॉक्स बॉक्सवर प्रश्न विचारतात, बॉक्सची किंमत विचारतात. 2 2 3 3. आता 10 अंकी संख्यांचे वाचन लेखन त्याच्यात प्रश्न 7,07,707. मग बघा 7,07,707. 707 कुठे बघा 707. ऑप्शन 3 मध्ये एवढे सोपे प्रश्न येतात, 2-2 मार्क मिळून जातात. ठीक आहे. प्रश्न जास्तीत जास्त बघा. आता 2ची कसोटी, 2च्या कसोटीतला प्रश्न आहे किती सोपा आहे. 162, 131, 890, 772, 245 या संख्यामधील किती संख्याला 2 ने निश्चित भाग जात नाही म्हणले. नाही, नीट वाचायचा प्रश्न, नीट नाही म्हणले. तिथं काय आलं, ह्याला 1 जात नाही, ह्याला जात नाही, 2 संख्यांना भाग जात नाही. असे सोपे प्रश्न असतात पेपरमध्ये. हे झालेले पेपर आहेत, जुने पेपर आहेत. तुम्ही बघून घेऊ शकताय की कशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत, कसे आपल्याला सोपे सोपे प्रश्न येत आहेत आणि ते आपण कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत. ठीक आहे. मग बघूया आपण पुढचा टाईप बघूया. आता पुढचे सगळे टाईप घ्यायचेत आपल्याला. आजच्या लेक्चरमध्ये जवळपास सगळ्या सिलेबसचीच आपल्याला रिव्हिजन घ्यायची, सगळा सिलेबसच संपवायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा, 2 दशांश अपूर्णांकातील फरक. आपण जवळपास अपूर्णांकापर्यंत पोहोचलोय. आता अपूर्णांकावर प्रश्न फिक्सच येतोय. 2 दशांश अपूर्णांकातील फरक 4.585 आहे. त्यापैकी 1 दशांश अपूर्णांक 3.256 असेल तर दुसरा दशांश अपूर्णांक कोणता. आता इथं काय दिलाय फरक, लिहायचं कसं. 2 अपूर्णांक आहेत, हा एक आहे, हा एक आहे. त्यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी. वजाबाकी किती दिले 4.585. त्यातील 1 दशांश अपूर्णांक ह्याच्यापेक्षा कसा आहे तो लहान आहे, म्हणजे हाच वजा केला असेल. मग ह्याची किंमत विचारली. मग अशी मी म्हणलं तुम्हाला बॉक्सचा प्रश्न. मग इथं बॉक्स न देता तुम्हाला काय दिलंय, तुम्हाला डायरेक्टच विचारलंय. बॉक्स न देता विचारले की काय बाबा काय किंमत असेल, तर काय होईल, हे इकडे जाईल, वजा आहे ते अधिक होईल. मग इथे अधिक चिन्ह 3.256. बघा 5 आणि 6 11, हात चालले 8 आणि 5 13 आणि 1 14, 5 आणि 2 7 आणि 1 8, 4 आणि 3 7, 7.841. प्रश्न कसे आहेत, पद्धत कशी आहे, सेम आहे. प्रश्न थोडासा बदलून येईल पण पद्धत आपली काय बदलणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं काही घाबरण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी कॉन्फिडन्स बाळगला तर त्यांना पेपर सोपे जाणार आहेत. ठीक आहे. आम्ही तर प्रयत्न करतोय की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण कसे मिळवता यावेत यासाठी प्रयत्न चालू आहेत. आता विद्यार्थी काय म्हणतात की सर हाच पेपर येणार आहे का. हे बघा, पहिली गोष्ट की पेपर हा तुम्हाला 22 तारखेला हातात पडणार. तो पेपर कोणच 100% तो कोणच सांगू शकत नाही. फक्त हे कसं असतंय की 90% तुम्हाला सांगू शकतो आम्ही की असंच येणार. ठीक आहे.
का तर तुम्ही जुने पेपर बघा, तेच प्रश्न रिपीट आहेत, तेच प्रश्न रिपीट आहेत. आता आपण एक प्रश्न सोडवला बघा, सेम त्या पद्धतीचा प्रश्न आहे का नाही? हा सेम प्रश्न आहे. आता 5 शतक, 5 शतक म्हणजे किती असतं? 500. 3 दशक म्हणजे किती असतं? 30. ठीक आहे, 530 हे जीच बेरीज झाली म्हणजे ऑप्शन 4 आणि ऑप्शन 3 तर उत्तर येणार नाही आपलं. 7 दशांश. 7 दशांश म्हणजे 0.7. 8 शतांश म्हणजे 0.08. मग इथं पॉईंट द्या आणि उत्तर काढा. 530.78. ऑप्शन काय येईल? 2. म्हणजे एवढे सहज आणि सोपे सुटणारे प्रश्न असतात. हे लक्षात घ्या की प्रश्नाची पद्धत सोडवण्याची सेम असेल, प्रश्नाचा टाईप सेम असेल, फक्त आकडेवारी बदल असेल. काय असेल बदल? आकडेवारी. आणि ती तर बदल करावीच लागेल. तुम्हाला जर सोडवायचंय म्हणलं तर आकडेवारीचा थोडाफार बदल पाहिजेच. ठीक आहे, नाहीतर सर्व विद्यार्थ्यांना 300 पैकी 300 मार्क मिळतील जर पेपर सेमच आला तर. तर मग आता आपल्याला पहिले तर आपले पॉइंट बघितले आहेत की काय आहेत, सगळे कसे येत आहेत, प्रश्न सोपे येत आहेत. मग आपला पहिला घटक तर आपण म्हणूया की झाला. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी व चौरस संख्या, ह्याच्यावर पण आपण शॉर्ट व्हिडिओ बनवले, तुम्ही बघून घेऊ शकता. 7च्या 7 टॉपिकचं काय आहे, विश्लेषण आहे. तर ह्यामध्ये आपण जर बघितले तर हे गुणाकार भागाकार पदावली म्हणजे इथं आपला किती मार्काचा अभ्यास झालाय? 32. मग आता शाब्दिक उदाहरणं पण आहेत, तेही काय घेऊ आणि विभाज्यतेच्या कसोटीचे प्रश्न बघू आपण. तर 2018 ते 2025 पर्यंतच विभाज्यतेच्या कसोट्यावरचे प्रश्न कोणते आहेत ते एकदा बघूया फास्ट मध्ये. ह्याच्यातून काय होईल की सगळे रिव्हिजन तुमची जवळपास सगळे प्रश्न तुमचे एकदा डोळ्याखालून जातील की आजपर्यंत प्रश्न आलेत कसे नेमके. आणि एकदा का ते सगळे सॉल्व्ह झाले, डोळ्याखालून गेले, की मग तुम्हाला कोणतेच प्रश्न असे अवघड वाटणार नाहीत. अपूर्णांकाचे प्रश्न घेऊ बघा. आता इथं 53वा प्रश्न विभाज्यतेचा आहे. विभाजक शोधायचे तर आपल्याला काय आहे प्रश्न, आणि सेम पद्धतीचा व्हिडिओ 8वी साठी पण येईल. 8वी साठी पण आपल्याला बनवायचा आहे. 5वी चे पण खूप विद्यार्थी हे कमेंट करतायत की सर बनवा, व्हिडिओ बनवा, आणि 8वी चे पण करतायत. जसा आम्हाला टाइम मिळतो तसे आम्ही बनवतोय. बघा, 39 चा सर्वात मोठा विभाजकामध्ये 39 चा सर्वात मोठा विभाजक कोण आहे? तर 39च आहे. मध्ये 27 चा सर्वात लहान विभाजक, 27 चा सर्वात लहान विभाजक काय आहे? 1 मिळवला असता म्हणजे ह्यांची बेरीज किती झाली? 40. येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती म्हणजे 40च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? कुणाची काढायची? 40चे सर्व विभाजक. मग 40ला पहिल्यांदा कितीने भाग जातो? 1 आणि 40ने. परत 2 ने भाग जातो, परत कितीने जातो? 4 ने जातो. ठीक आहे, परत 5 ने भाग जातो, परत कितीने जातो? 6 ने जात नाही, 7 ने जात नाही, 8 ने जातो. मग बघा इथं काय झालं? रिपीट झालं. रिपीट झालं की काय करायची? प्रोसेस बंद करायची, कारण की हे 8 आणि 5 आणि वर 5 8 आहे. मग इथं जेव्हा रिपिटेशन होईल त्यावेळेस बेरीज आपण काय करायची? स्टॉप करायची, म्हणजे भाग पाडायची, स्टॉप करायची. मग आता बेरीज करा ह्यांची आणि ह्या बॉक्सची. बघा, 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, ही बेरीज आली 12. 40 आणि 20 60, 70, 70 आणि 8 78, 78 अधिक 12, उत्तर किती आलं? 90. आता मी तुम्हाला दाखवेल की अशा पद्धतीनेच थोडाफार बदल करून आपल्याला प्रश्न दिलेला असतोय. ठीक आहे, आता खालचा प्रश्न पण बघून घेऊ लगेच. भागाकाराचा आहे तर लगेच बघून घेऊ. बघा, 5656 भागिले 8 या उदाहरणात भाजक 1 ने कमी केला तर भागाकार किती ने वाढेल? आता भाजक कोण आहे? हा 7 आहे. भाज्य ह्याला काय म्हणतात? ह्याला म्हणतात भाज्य, ह्याला म्हणतात भाजक. जे उत्तर येतं त्याला म्हणतो आपण भागाकार. हे लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मग 5656 ला 8 ने भागूया पहिलं. 8 साठी 56 किती आलं? तिथं शून्याचा भाग जाईल. ठीक आहे, आणि वरून किती येईल? परत 6 येईल, परत येईल 8 साठी 56 म्हणजे 707 भाग गेला. पहिला किती आला? 707. आणि त्यानंतर आपण इथं काय करूया की 7 करूया. ठीक आहे, इथं 7. मग 7 8
7 8 56. तिथं आलं 0 5 7 0 0. तिथं आलं 5 6 7 8 56. म्हणजे हे किती आलं 808. म्हणजे 808 आणि 707 यांच्यामधला फरक किती आला 101. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढील प्रश्न बघूया. 56 नंतर सेम अशा टाईपचे आपले विभाज्यतेच्या कसोट्याचे प्रश्न बघू. आता विभाज्यतेच्या कसोट्यावर एकच प्रश्न येतो दरवर्षी, एकच प्रश्न येतो. ठीक आहे, जास्त काही प्रश्न त्यामध्ये विचारत नाहीत. मग बघूया आपण. आणि विद्यार्थ्यांनी मग जिथे जास्त मार्क मिळतात तो टॉपिक करणं महत्वाचं असतं. आता 30 नंबरचा प्रश्न परत विभाज्यतेच्या कसोट्या आणि विभाजकावर प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे 52 या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे. आता मोठ्यात मोठा विभाजक आहे 52 आणि लहानात लहान विभाजक 1 आहे. किती पट आहे 52 पट आहे. काही प्रश्न बघूया बघा. जवळपास एकच प्रश्न येतो दरवर्षी, पण एक प्रश्न फिक्स येतो. ठीक आहे, विभाज्यतेवर एक प्रश्न येतो. आता बघा 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे द्याल. किती सोपं आहे. मी मग अशीच काय सांगितलं IVX LCDM. इथं काय 1 5 10 50 100 500 1000. मग इथं 500 म्हणलंय काय आलं डी आलं, ऑप्शन 3 आलं. किती सोपा सहज सुटणारा प्रश्न. अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. पुढे बघूया आपण. ही संख्या बघा. मग आपण तो पण प्रश्न घेऊ, विभाज्यतेचा प्रश्न घेऊ, पण तो त्यासोबतच आहे ना जे सोपे सोपे वाटतात आणि जे प्रश्न रिपीट झाले ते रिपीट वाले प्रश्न बघूया. आता 1 ते 100 पर्यंत किती संयुक्त संख्या असतात 74. किती सोपं होतं बघा. आता 8 अब्ज, 8 अब्ज, अब्ज नंतर काय येतं कोट, कोटचा रकाना काय हे रिकामाच आहे 8 अब्ज 80,000. म्हणजे लाखाचा पण रकाना कसा आहे रिकामाच आहे 80,808. बरोबर. मग बघा कुठे आहे तो पर्याय, कुठे दिसतोय तुम्हाला. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. हे आलं उत्तर. तर एवढे सहज सोपे सुटणारे प्रश्न आपल्याला विचारले जात असतात, तर त्याला घाबरून जाण्याची गरज नाही. हे मग अशी सेम अशा पद्धतीचा प्रश्न सोडवला आपण. आणि पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज विचारली. आपल्याला काय विचारलं होतं मग अशी ही त्या संख्यांच्या बेरजेची निपट विचारली होती. इथं काय विचारलंय पहिली आणि तिसरी संख्या. पुढील प्रश्न बघूया बघा. पुढचे प्रश्न काही 1-2 प्रश्न बघूया आणि आपण पुढचा पॉइंट पुढचा हे मुद्दा चालू करूया. ठीक आहे. आता 37 ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावर कोणती संख्या येईल. म्हणजे 37 ने भाग जाणाऱ्या संख्या लिहायच्यात आणि चढत्या क्रमाने लिहायच्यात, तर 6व्या स्थानावर काय येईल 37 ची 6 पट. आता इथं 37 दिलंय म्हणून समजा इथं 3च दिलं असतं तर आपण काय केलं असतं 3 6 9 12 15 आणि 18. म्हणजे किती आली संख्या 6वी संख्या आली. म्हणजे 6 पट आली 37 ची. मग इथं पण 37 ची 6 पट किती असते 222. ठीक आहे. असे हे सोपे सोपे प्रश्न येतात आणि ते आपण शांत बुद्धीने शांत डोक्याने ते सोडवायचे असतात. तर हा प्रश्न बघा की मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या करणे दरवर्षी प्रश्न आहे दरवर्षी. तर हे असे फिक्स मार्क असणारे प्रश्न चुकूच नका. त्याच्यासाठी ही PDF मी तुम्हाला म्हणले की मी तुम्हाला शेअर करतो. बघा परत आला प्रश्न. पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल. सेम प्रश्न आहे, प्रश्नाचा पद्धत सेम आहे. आपण मागील लेक्चर मध्ये हे कागद रिम दस्ता हे घेतलेलेच आहे, हे जे रिव्हिजन घेतले. आता रिपीट मी कागद रिम दस्त्याचीच म्हणतो. सरळ व्याज चक्रवाढ्याची रिव्हिजन घेतली. ती काय मी आता रिव्हिजन घेणार नाही कारण की त्याची झालेली आहे. ज्याची झाले ते आपण घेणार नाही. आता बघा 41 ने विभाज्य असलेल्या समसंख्या कसल्या संख्यात समसंख्या लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती. म्हणजे जो प्रश्न आलता माग सेम तोच प्रश्न आहे, फक्त इथं काय म्हणले समसंख्या विचारले. मग कधी कधी सम विचारतील कधी विषम विचारतील. मग आता 41 ने विभाज्य असलेल्या
आपण म्हणू की 3 विभाज्य असलेल्या 3च घेऊ. चौथ्या स्थानावर कोणते येईल? मग पहिली 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24 म्हणजे ही 3 विभाज्य असलेली समसंख्या, येणारी समसंख्या बघा, ही दुसरी, ही पहिली समसंख्या, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. म्हणजे 3ची किती पट आहे? ही 8 पट आहे. म्हणजे इथं पण 41ची किती पट करावं लागेल? 8 पट. 41चे 8 पट, 8 एके 8, 8 चौक 32, 332. किती सोपं आहे बघा. किंवा तुम्ही असं करू शकता, सरळ 41चा पाडा बनवायचा. काय करायचा? 41चा पाडा बनवायचा आणि त्याच्यामध्ये चौथ्या स्थानावर कोणते ती शोधायची. सहज उत्तर येईल. जर तुम्हाला हे कळलं नसेल तर तुम्ही ते ट्राय करू शकता. म्हणजे प्रश्न काय होत आहेत? फक्त आकडेवारी बदलून प्रश्न येत आहेत, नाहीतर प्रश्न समानच आहे. ठीक आहे. विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे मागचेच प्रश्न परत येतात, थोडंसं आकडेवारी बदलून. त्याच्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. जास्तीत जास्त तोच प्रश्न सोडवायचा. आता बघा, हा प्रश्न संख्यांचा चढता उतरता क्रम दिसतोय तर लगेच सांगून घेऊया. बघा हा प्रश्न बघा, या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिली व उजवीकडून तिसरी असणाऱ्या संख्येची बेरीज किती? आलाय तसाच प्रश्न, त्याच टाईपचा प्रश्न. म्हणजे प्रश्नाचे टाईप काय होत आहेत? रिपीट येत आहेत, हे समजून घ्या. आता हा आपण मगाशी 40च्या सर्व विभाजकांची बेरीज केली. इथं काय विचारलंय आपल्याला? 90च्या सर्व विभाजकांची बेरीज. मग प्रश्न काय आलाय? सेम पद्धतीचा आलाय. तिथं 40 होतं, इथं काय 90. कसं सोडवायचा? सेमच मेथड. पहिल्यांदा 1 आणि 90चा गुणाकार होईल. मग काय येईल? 2 आणि 45. मग 3 आणि 30चा 4ने भाग जातो का 90ला? 4ने नाही जात. 5ने जातो. 18 पंचे 90, 5 परत 6, 15 सेकंद 90, परत 7ने जात नाही, 8ने जात नाही, 9नेच जातो. 9 10 90 आणि परत काय येईल? 10 9 90. म्हणजे इथं काय झालं? रिपिटेशन झालं की बेरीज बंद करणे. ह्या कॉलमची बेरीज आणि इकडच्या ह्या बॉक्सची बेरीज बघा काय आली. बघा 0 5 0 8, 8 आणि 5 13, 13 आणि 5 18, हातचा आला 1, 1 2 3 4, 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 9 20, हे आले 208. आता इकडे बघा, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 5, 6 आणि 5 11, 11 आणि 6 17, 17 आणि 9 26. मग 208 आणि 26 किती आलं? 234. म्हणजे सेम प्रश्न, सेम मेथडने आपण ते काय करू शकतो? सोडवू शकतो. ठीक आहे. आता 2025 चा बघून घ्या कसा आला होता प्रश्न. आणि मग 53 नंबरचा प्रश्न बघा, एका संख्येला 25ने भागल्यास भागाकार 26 येतो व बाकी 2 उरते. जर त्या संख्येला 3ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती असेल? कसं काढायचं? तर ह्याच्यात कसं असतं बघा, की भाज्य काढावं लागतो पहिल्यांदा. भाज्य बरोबर काय असते? भाजक. गुणाकार कशाशी असतो? गुणाकार भागाकाराशी अधिक बाकी. हा त्याचा फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवा. आता भाजक किती दिलाय? 25ने भागल्यास भागाकार किती आला? 26 आणि बाकी किती राहते? 2. हे सोडून घ्या. हे येतं 752. ह्या 752ला जर 30ने भागलं तर काय येईल? 30 दुने 60. किती शिल्लक राहील? 30 दुने 60 येईल, 152 येईल. 30 आणि तर त्या संख्येला 30ने भागल्यास, सॉरी 25 आणि 26 किती येईल? 652 येईल. सॉरी 652 येईल. हे 652 येईल. 25 दुने 30 येईल, 25 दुने 60 येईल, उरेल 52 आणि 25 एके 30 एके 30. सॉरी सगळी गडबड होते. तर उत्तर काय येईल? 21 आणि 22. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघा की रिपिटेशन आहे भरपूर. म्हणजे हे तर तुम्हाला कळून जाईल की रिपिटेशन काय होत आहे खूप वेळा. मग आता आपल्याला काय करायचं की परत यायचं आपल्याला आपल्या सुरुवातीकडे. तर हे विभाज्यतेच्या कसोट्यापर्यंत आपलं झालेलं आहे. हे 32 मार्काची आपली रिव्हिजन झाली. आता व्यावहारिक अपूर्णांक मी हे तेच सांगतो आणि ह्याला काही जास्त वेळ देत नाही. 14 मार्काला हा टॉपिक येतो. ते 32 आणि हे 14, 32 अधिक 14 किती झाले? 46 मार्काची. इथं पहिले 3 घटक केले की
रिव्हिजन होते. मग व्यवहार्य अपूर्णांक म्हणजे समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. म्हणजे 2/3 आणि 3 आपण असं म्हणूया समच्छेद समच्छेद असं घेऊया आपण 15/27 किंवा 29 घेऊ आणि 17/29 ह्यांचा छेद कसा आहे सम, म्हणून हे कसले झाले समच्छेद. समच्छेद अपूर्णांकामध्ये कोणता अपूर्णांक मोठा असतो, ज्याचा अंश मोठा असतो, तर हा काय झाला समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. उतरता क्रम अशाच पद्धतीने लावता येईल. यांची बेरीज काय होईल, आपली अंशाची बेरीज करायची. किती आले 17 आणि 15 32/29. वजाबाकी कशी येईल 17/29 वजा 15/29 2/29 म्हणजे अंशाचीच वजाबाकी होईल छेद समान करून. ठीक आहे. गुणाकार कसा येईल बघा 3/5 आणि 8/4 यांचा गुणाकार कसा येईल, अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार किंवा इथं आपण इथं किती घेऊया बघा 7 घेऊया. ठीक आहे. बघा असं येईल अंशाचा गुणाकार 8×3 = 24 7×5 = 35 असं येईल. तर हे अशा पद्धतीने असतं, सोपं असतं हे. ठीक आहे. भिन्नच्छेद, आता भिन्नच्छेद मध्ये आपण बघा भिन्नच्छेदाचा लहान मोठेपणा 3/5 5/7 असे हे भिन्नच्छेद आहेत. एक तर छेद समान करून घ्या किंवा तिरकस गुणाकार करा. बघा 7×21 5×5 = 25 कोणता मोठा आहे 25 मोठा आहे, म्हणजे हा मोठा झाला. ठीक आहे. लहान मोठेपणा काढता येईल तुम्हाला. सेम ह्या पद्धतीचा प्रश्न विचारलाय 2000 कधी विचारला होता बघा 17 लाख काय विचारला होता. आता इथं 18चे प्रश्न आहेत त्याच्यामुळं इथं आहे की बघा सेम प्रश्न आहे. लहान मोठेपणा येतात प्रश्न कंटिन्यू कंटिन्यू तेच 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 प्रश्न येतात. ही पण प्रश्न सोडवला सेम अशा टाईपचे 3-4 प्रश्न सोडवले होते बघा. 90 दशलक्ष म्हणजे 90 लाख हे हजार इथं आलं 9 90 लक्ष 9 ऑप्शन 2. आता इथं बघा इथं 17 आणि 6चा गुणाकार होईल 17 सख दुग्धदर्शी आणि 23 आणि 8चा गुणाकार 23 5 115 आणि मग किती येईल 23 8 24. ठीक आहे 184 येईल. मग मोठी संख्या कोणती येईल, ही वाली मोठी संख्या येईल. ठीक आहे 23/6 ऑप्शन 2 येईल. तर हे अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात, बघून घ्या सोपेच असतात ते. हे समच्छेद भिन्नच्छेद झालं, उतरता क्रम झालं, बेरीज वजाबाकी झाली. अंशाधिक छेदाधिक पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे परस्पर रूपांतर. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, 3 पूर्णांक अंशाधिक अंश मोठा आहे, अंश मोठा की काय झाला अंशाधिक, छेदाधिक म्हणजे छेद मोठा. मग असा लिहिला अपूर्णांक 15/4 अंश मोठा आहे, मग छेद मोठा आहे. छेद मोठा असलेला आपण लिहू 17/29 काय मोठा आहे तर छेद, तर हा काय झाला छेदाधिक, हा काय झाला अंशाधिक, हा काय झाला अंशाधिक. आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक मी असं लिहिलं 2.304 तर हा काय झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक. मग हे जर रूपांतर कसं होईल 4 दुने 8 8 आणि 3 11 11/4 किंवा ते समजलं नसेल तर हे बघून घ्या 2 आणि 4चा गुणाकार होईल +3 भागाकारामध्ये 4 ला 4 किती आलं 11/4. तर हे पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा. आता सममूल्य अपूर्णांक ह्याच्यावर पण प्रश्न वारंवार विचारले जातात बघा. ह्याच्यात 1 2 3 4 5 6 ह्या 6 पॉईंटवर फिक्स प्रश्न असतात. फिक्स किती मार्काला येते हे 14 मार्काला. तर हे 6 पॉईंटला फिक्स प्रश्न असतात. ठीक आहे. पुढे बघू आपण आता अंशाधिक छेदाधिक पूर्णांक युक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर झालं सममूल्य. आता सममूल्य बघा मी असं लिहिलं अपूर्णांक 15/17 आणि दुसरा लिहिला 30/34 आणि तिसरा लिहिला 45/51. तर हे 15चे किती दुप्पट आहे आणि हे 17चे किती दुप्पट आहे. हे 15चे किती तिप्पट आहे, हे 17चे किती तिप्पट आहे. म्हणजे काय की मी ह्याला जर 2 ने भागलं ह्याचा अपूर्णांकाला किंवा ह्या 15ला 2 ने गुणलं 17ला 2 ने गुणलं माझा अपूर्णांक हा बनेल. म्हणजे हे कसे आहेत सममूल्य अपूर्णांक आहेत. हे कसे आहेत सममूल्य. का सममूल्य आहेत तर 15ला आपण 17 ने भागल्यानंतर जे उत्तर येणार आहे तेच उत्तर 30ला 34 ने भागल्यावर येईल, तेच उत्तर 45ला 51 ने भागल्यावर येईल. तर सगळ्यांची उत्तर कशी येणार आहेत समान, म्हणून हे कसे असतात सममूल्य अपूर्णांक. याच्यावरचे पण प्रश्न बघू आता. वाचन आहे लेखन आहे दशांश अपूर्णांकाची. आता स्थानिक किंमत
दशांश अपूर्णांकाचे उपयोग. आणि बेरीज वजाबाकी आपण बघितली मगाशी, ते 8.88 वाला प्रश्न तो बघितला. वाचन लेखन, तर वाचन लेखन पण बघितलं. आता स्थानिक किंमत, उपयोग, आणि हे वरचा पॉईंट बघू, एक 5 मिनिटात हे कव्हर करूया. बघा, आहे का ह्याच्यामध्ये प्रश्न? नाहीये याच्यामध्ये, आहे का? नाही. याच्यामध्ये पण हा प्रश्न सोडवून घेतलाय आपण, आताच सोडवला प्रश्न आपण. हे पण नाही, हे पण नाही. हे मगाशी आपण सेम ह्या टाईपचा प्रश्न बघितला बघा, एका संख्येला 25 ने भागले असता भागाकार त्याला येतो बाकी. सेम पद्धतीचा प्रश्न सोडून झालाय आपला. त्यानंतर इथं इथं बघा, दशांश हे अपूर्णांकाचं, मग इथं काय होईल? 7×5 = 35, 7×5 = 35, 35/35 अधिक 1. मग ह्याला हे जाईल, 1 + 1 येईल, उत्तर येईल 2, ऑप्शन 3. किती सोपे प्रश्न येतात बघा. त्यानंतर हा प्रश्न अपूर्णांकाचा, हा प्रश्न फिक्स येतो. हा प्रश्न इतक्या वेळा आलेला आहे की तो विद्यार्थ्यांना, अक्षरशः आमच्या विद्यार्थ्यांना तर तो पाठ झालाय. कसं सोडवायचं? तर 6/8 या पूर्णांकात काय करायचं? हे 18 घ्यायचं आणि हे 3 घ्यायचं. दुसरा ह्यांचा करायचा गुणाकार, 18 आणि 3चा गुणाकार. त्यामधून हे 6 पहिलं वालं, हे दुसरं वालं 6 वजा करा, आणि हे जे पहिलं वालं आहे त्याने काय करायचं? भागायचंय. तर ही लक्षात ठेवा, काय काय केलं? ह्या छेदाचा आणि ह्या 3चा केला गुणाकार, मग त्याच्यातून हे वजा केलं, हे काय केलं? मायनस केलं, हे गुणलं तिकडे जाताना, तर तिकडे येताना, आणि मग ह्याने काय करायचं? ह्याने भागायचंय, जे येईल त्याला. मग 18 × 1 = 54, 54 वजा 6, भागाकारामध्ये 6, 48/6, उत्तर आलं 8. पर्याय क्रमांक 3 प्रश्नाचे उत्तर येईल. बरोबर. अशा पद्धतीचे सहज सोपे सुटणारे प्रश्न असतात, शांत डोक्याने सोडवायचे. अशा टाईपचे पण आपण प्रश्न सोडून झाले बघा. हा प्रश्न 67 नंबरचा कंटिन्यू येतोय, कंटिन्यू. तुम्हाला मी 3-4 पेपर मध्ये दाखवेल हा प्रश्न. प्रश्न खूप सोपा असतो. एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी 10 ने गुणले असता गुणाकार 30 ने कमी होतो, तर ती संख्या कोणती? आता 16 आणि 10 मधला फरक किती? 6. ह्या 30ला 6 ने भागा, ह्या 30ला 6 ने भागायचा, ह्यांच्यातला फरक काढायचा, 16 वजा 10 करायचं, किती आलं? 6. आणि ह्या 30ला 6 ने भागायचं, उत्तर किती आलं? 5. आला प्रश्न. आता सेम टाईपचा प्रश्न बघू आपण, फक्त आकडे बदलून, आलेला. म्हणून मी काय म्हणतो की हे जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करा. बघा, आलाय. इथं मगाशी काय होतं? घट होती. इथं काय? वाढ आहे. इथं वाढ आहे. बघा, एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तर गुणाकार 39 येतो. ह्याच्यातला फरक किती आला? 3. ह्याच्यातला फरक आला 3. 39ला 3 ने भागा, किती आलं? 13. ऑप्शन 3. किती सहज सोपे येतात बघा प्रश्न. वारंवार येतात प्रश्न. तेच प्रश्न थोडेसे फिरून येतात. हा पूर्णांकाचा बघा, सममूल्य अपूर्णांक आपल्याला विचारलं, सममूल्य अपूर्णांक. बघा, आला सममूल्य अपूर्णांकावर प्रश्न. फिक्स प्रश्न आहेत. सिलेबस कॉपी घ्या आणि त्याच्या आसपासचे सगळे प्रश्न 1-1, 2-2 प्रश्न सोडवा. तुमचा पूर्ण अभ्यास होईल बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. मग 3 भाग रंगवले तर 8 पैकी. मग खाली कुठे उत्तर? तसं उत्तर तर दिसत नाही. आहे बघा, हे 88 आणायचे आपल्याला. काय आणायचं? हे तर 88. मग ह्याला किती गुणावं लागेल? 11 ने. ह्याला पण 11 ने गुणा. बरं, किती आलं? 33/88. आलं का उत्तर? 1. आता हिथं 8च्या पाड्यात 60च नसते. 8च्या पाड्यात असतं का 60? नसते, येणार नाही. 8च्या पाड्यात 75 असतं का? नसतं. 8च्या पाड्यात 100 पण नसतं. उत्तर काय येईल? 8 ने भाग जाणारी संख्या पाहिजे होती, ती काय येईल? 1. पुढे बघा. बघा, आजचा हा लेक्चर मोठा बनतोय कारण की सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे सगळा, आणि पेपर थोड्याच दिवसावर. आता 1009, 1009, इथं 2018 आहे. आता सेम टाईपचा प्रश्न अजून एक वर्ष आलाय. इथं काय करावं लागतंय आपल्याला? ह्यांचा छेद समान करावा लागतो. काय करावा लागतो? छेद समान. मग छेद समान करताना 2018 1009 ची ही काय आहे? दुप्पट आहे बघा.
मग दुप्पट आहे म्हणल्यावर ह्याला पण 2 ने गुणावं लागेल, ह्याला पण 2 ने गुणावं लागेल. मग 312 चे दुप्पट 624, 706 ला 706 आणि हे जे दुप्पट 688. करा बेरीज. 6 4 10 8 18 हात चालू 1 8 2 10 1 11 6 18 19 20 2018 छेद 2018 पर्याय क्रमांक 4 आला. सेम टाईपचा प्रश्न परत पण आलेला आहे पेपरला. बघूया आपण. अंशाधिक अपूर्णांक छेदाधिक. हे बघा इथं आला पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करायची. खूप सोपं आहे. हे 5 आणि ह्या 6 ची करा बेरीज, किती आली 11. आणि 3 आणि 4 ची बेरीज करा, किती आली 7/7. काय येईल 11 अधिक 1, उत्तर आलं 12. किती सोपा होता प्रश्न. छेद समान करत बसलोच नाही आपण, डायरेक्ट उत्तर काढलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त बघा हा 39 नंबरचा प्रश्न परत आला की बेरीज वजाबाकी अपूर्णांकाची. मग काय छेदाची बेरीज वजाबाकी होती का. नाही, फक्त काय होती अंशाची. 4 1 4 4 2 8 4 1 12 4 1 16 4 25 4 7 24. 24 छेद किती आलं 3. 24 ला 3 ने भागलं, उत्तर किती आलं 8. पर्याय क्रमांक 4. म्हणजे हे प्रश्न काय होणार आहेत, रिपीट होणार आहे. ह्यांचा बारीक मोठेपणा आला पेपरला, खालील सर्वात मोठा पूर्णांक आला पेपरला. म्हणजे तुम्ही जर बघत असाल तर तेच तेच प्रश्न येतात. हे बघा इथं सममूल्य अपूर्णांक दर्शवतो विचारलंय. माग पण आपण बघितलं 12/60. 12/60 ह्याला भाग जातोय का. 12नेच जातो. 12 1 12 12 5 60. म्हणजे 5 भागातला एक भाग रंगवलेला पाहिजे. इथे एक भाग रंगवलाय 4 भागातला, इथे एक भाग रंगवलाय 5 भागातला, इथं 2 भाग रंगवलेत 8 भागातले, म्हणजेच एक भाग रंगवलाय 4 भागातला, इथं 3 भाग रंगवलेत 8 मधले. मग उत्तर काय पाहिजे 1/5. ऑप्शन 2. तर हे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. वारंवार प्रॅक्टिस करा. ह्या पेपरचीच प्रॅक्टिस करा. आता पुस्तकाची प्रॅक्टिस करणं थांबवा. ठीक आहे. आता दुसरा शब्द काय आहे तर काही सोडू नका. प्रिव्हियस इयर पेपरच जास्तीत जास्त सोडवा. आता महत्वमापन चालू करूया. आता शेवटचेच आपले 2 घटक राहिलेत महत्वाचे. व्यावहारिक गणित, महत्वमापन. हे सोपे. हे कोन फिन सोपे. चित्ररूप माहितीचे आकलन दरवर्षी 4 मार्काला येतं. हे बघून घेऊ, एकच मिनिटात बघून घेऊ. चित्ररूप प्रत्येक वर्षी येतं. हिथं मार्क घालवायचे नाहीत. सोपे येतात, सोपे प्रश्न असतात दरवर्षी येतात ते. आणि सेम सेम पद्धतीचे प्रश्न येतात बघा. सेम पद्धतीच लक्षात काय ठेवायचं. एक विद्यार्थी बरोबर 35, एक स्टार बरोबर 35 विद्यार्थी, हे विसरायचं नाही, हे चुकायचं नाही. एकदम सोपे प्रश्न असतात. ठीक आहे. तक्त्यातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 स्टार इतकेत. मग एका स्टारची किंमत किती 35. 35 आणि 14चा गुणाकार होईल. 14 पंचे 70, 14 त्रिक 42 आणि 7 49, 490. गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. आता गणित गणित किती जणांना आवडतंय. 5 स्टारला गणित आवडतंय. आणि इंग्रजी विषय 2 स्टारला आवडतं. ह्यांची वजाबाकी आली 3 स्टार. आणि एका स्टारची किंमत किती 35. 35 आणि 3चा गुणाकार होईल 105. अशा पद्धतीने हे प्रश्न सुटत असतात. बघा अजून प्रश्न असेल तर ह्या प्रश्नांची वारंवार प्रॅक्टिस केली की तुम्हाला सगळं सोपं जाणार आहे. ठीक आहे. चित्रलेखात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली. सेम प्रश्न मागचा हा प्रश्न सेम आहे. सेम आहे. फक्त काय तिथं स्टार होता, इथं स्माइल आहे. तिथं 35 विद्यार्थी होते, इथं 6 आहेत. करा बेरीज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 सख 78. पर्याय 4. विज्ञान विषय आवडणार आहे. सेम प्रश्न आहे. विज्ञान विषय किती जणांना आवडतोय दोघाला संख्येपेक्षा. गणित विषय आवडणार आहे. तिथं काय होता इंग्रजी आणि गणित. इथं काय आहे गणित आणि विज्ञान. तिथं किती आलं 4. 4 मधून 2 गेलं, किती आलं 2. 2 स्माइली. 2 स्माइली म्हणजे किती 2 गुणाकार 6. उत्तर आलं 12. सेम प्रश्न येत असतात. रिपीट होत असतात. फक्त आकडेवारी बदलत असते. त्याच्यामुळं ते प्रश्न जास्तीत जास्त वेळा करणे आपलं काम आहे. तर आपला हा 4 मार्काचा पण भाग झाला. म्हणजे मग अशी आपला किती मार्काचा भाग झाला बघा. इथं 32 आणि 14 46. 46 आणि हा 4 50 मार्काचा सिलेबस झाला. आता राहिला 50 मार्काचा.
50 मार्कामध्ये नफा तोटा शेकडेवारी सरळ व्याज येतो. सरळ व्याज एकदम सोपा आहे, तुम्ही घेतलाय, रिव्हिजन घेतली आहे त्याची, ठीक आहे, ती बघा. नफा तोटा शेकडेवारी. आता हा टॉपिक फिक्स करायचा, काही करा पण हा टॉपिक करा, ठीक आहे. नफा तोटा शेकडेवारी सरळ व्याज काही करा, ह्याच्यावरची पण व्हिडिओ आपल्या युट्यूबला चॅनलला अवेलेबल आहेत. आपण बघूया आता. त्याच्या आधी काय करू आपण, की भूमिती सोपं आहे. भूमिती एक 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 2 ते 3 मिनिटं घेऊया आपण. भूमिती. कोण व त्याचे प्रकार. कोण किती प्रकारचे असतात? आपल्याला 3च प्रकारचे कोण आहे. एक काटकोन, एक विशाल कोन, एक लघु कोन, ठीक आहे. समांतर रेषा म्हणजे अशा असतात, लंब रेषा असा असतात. त्रिकोण. त्रिकोणाला किती शिरोबिंदू आहेत? 3. चौरसाला किती शिरोबिंदू आहेत? 4. बाजू किती आहेत त्रिकोणाला? 3. आणि चौकोनाला किती? 4. ह्याच्यावर प्रश्न येतो. आता वर्तुळ. हे वर्तुळ झालं. तिथून ही काय झाली? त्रिज्या. ही काय झाला? व्यास. ही काय झाली? जीवा. ठीक आहे. सर्वात मोठी जीवा काय असती? व्यास असती. व्यासाच्या निमपट काय असतं? त्रिज्या असती. आणि त्रिज्येच्या दुप्पट काय असतो? व्यास असतो. इथं आतमध्ये जे पॉइंट आहेत ते काय असतात? वर्तुळाचा अंतर्भाग असतात. वर्तुळाच्या बाहेर जे पॉइंट असतात त्याला काय म्हणायचं? वर्तुळाचा बाह्य भाग. इथून हा काय झाला? वर्तुळ कंस. तर इथं झालं वर्तुळ. आता परिमिती. हे शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकलेलं आहे मी. शॉर्ट मध्ये बघा. हे पण शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे होऊन जाईल. ठीक आहे. तर हा 14 मार्काचा पण भाग कसा आहे? एकदम इझी आहे, सहज सुटणार आहे. त्याच्यात विद्यार्थ्यांना फक्त अडचण आली तर कशात येऊ शकते? हे 2 टॉपिक. ह्या टॉपिकवरचे आपण 2-3 प्रश्न बघू आणि मग पुढचा घटक घेऊ. आता बघा, क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळ आणि परिमिती ह्याच्यावर थोडीशी अडचण येते विद्यार्थ्यांना. आणि त्याच्या मागचा टॉपिक म्हणजे काय? शेकडेवारी. शेकडेवारी पण बघून घ्या एकदा. म्हणजे शेकडेवारी पण करून घेऊ आपण त्याच्यासोबत. सरळ व्याज तर घेतलेलं आहे आपण सगळं. त्याच्यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ बघा, सरळ व्याजाचा, सगळं आहे त्याच्यामध्ये. मग आता इथं 37वा. 100चा शेकडा 20. असत्य विधान विचारलंय. असत्य काय लिहायचं? 100. चा म्हणजे काय असतं? गुणाकार. शेकडा म्हणजे काय असतं? 20 भागाकारामध्ये 100. बघा 100ला 100 जाईल, उत्तर आलं 20. 200चा शेकडा 10. 200 गुणाकार 10 छेद 100. 2 शून्याला 2 शून्य गेले, 2 आणि 10चा गुणाकार 20. 40चा शेकडा 5. 400चा शेकडा 5. इथं 2 शून्याला 2 शून्य गेले, 4 पंचे 20. 300चा शेकडा 10. 300 गुणाकार 10 छेद 100. 2 शून्याला 2 शून्य गेले, 3 आणि 10 30. तर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. असे हे प्रश्न विचारले जातात. हे वारंवार सांगतोय मी. आता हा प्रश्न बघा 47चा. अवघड वाटू शकतो पण सोपा आहे. 9,900. 9,900. पहिल्यांदा 9,900 लिहितो मी. ठीक आहे. मला प्रश्न वाचला काय कळलं नाही, पण मला 9,900 लिहिता येईल. 9,900 चे म्हणजे असतं गुणाकार. चाची चे म्हणजे काय असते? गुणाकार. 9%. 9% म्हणजे 9/100 बरोबर किती? 2 शून्याला 2 शून्य जाईल आणि काय करावं लागेल? 99 आणि 9चा गुणाकार करावा लागेल. 99 आणि 9चा गुणाकार किती येईल? 99 81. 99 81 8 89 891. ऑप्शन 1. किती सोपा आहे प्रश्न. हे झाले शेकडेवारीवरचे प्रश्न. शेकडेवारी सोबतच आपल्याला कशाचे प्रश्न बघायचे होते? तर भूमितीचे. भूमितीत आता माग होता बघा प्रश्न. परिमिती काढा. परिमिती काढा म्हणजे काय? सगळ्यांची बेरीज करा. करा बेरीज. 2 आणि 4 6. 6 आणि 2 8. 8 अधिक 3.5 अधिक 3.0. इथं आलं 0.5. 8 आणि 6 14. 14.5. ऑप्शन 3. हे प्रश्न आहेत. हे वारंवार येणार आहेत पेपरला. फक्त आकडेवारी बदलून येणार आहेत. ठीक आहे. हे दशांश. आता नफा तोटा फिक्स प्रश्न आहे. नफा तोट्यावर 2 ते 3 प्रश्न येतात नफा तोट्यावर. बघा, ज्यांनी एक मोटरसायकल 20,000ला खरेदी केली, मग नफा झाला. नफा काय असतो?
नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, आणि तोटा काय असतो? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग इथं जास्त काय? इथं खरेदी किंमत कमी आहे, मग कमी असेल तर इथं लिहायची आणि जास्त असेल तर इथं लिहायची. आणि 25,000 काय विकली, विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा झालाय. किती झालाय? 5,000 रुपये नफा झालाय. ऑप्शन 2 येईल. पुढे नफा तोट्याची एवढे सोपे प्रश्न आता 62 नंबर, 63 नंबर हे दोन प्रश्न घेऊ. म्हणजे आपले चौरसाचे हे ते प्रश्न जे कंटिन्यू येतात पेपरला ते तर होऊन जातील. आपली क्षेत्रफळ आणि परिमितीचे प्रश्न होतात. 6 सेंटीमीटर रुंद असलेल्या आयताची परिमिती 34 आहे. मग इथं आपण आयत काढून घेऊया. रुंदी किती आहे? 6. 6 आणि 6 किती झालं? 12. टोटल किती आहे? 34. 34 वजा 12 किती आलं? 22. 22 भागिले 2 म्हणजे ही बाजू किती आली? 11 आणि ही पण बाजू आली 11. ठीक आहे. त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू ह्या 11च्या दुप्पट किती असते? 11च्या दुप्पट 22. 11च्या दुप्पट काय? 22. 22 काय आली? बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ. 22 बाजू आहे ही पण 22 आली. 22 आणि 22चा काय करावं लागेल? गुणाकार. कारण की क्षेत्रफळ काय असतं? बाजू वर्ग आणि आयताचे क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी. तर 22चा वर्ग काय आला? 484. आता 48 मीटर लांब व 12 मीटर रुंद बघा असा हॉल आहे. 48 मीटर 12 मीटर रुंद असलेल्या हॉलला 64 चौरसाकृती टाइल्स लागतात. तर प्रत्येक टाइल्सची परिमिती किती काय विचारलंय आपल्याला? परिमिती. इथं काय विचारलंय? क्षेत्रफळ. म्हणजे परिमिती देऊन क्षेत्रफळ विचारलंय, इथं क्षेत्रफळ देऊन परिमिती विचारली. मग क्षेत्रफळ काढावं लागेल. काय येईल? 48 गुणाकारात 12 आणि किती टाइल्स बसल्यात? 64. मग ह्याला काय करावं लागेल? आपल्याला 64 ने भागावं लागेल. मग उत्तर काय येईल? एका टाइल्सची क्षेत्रफळ, एका टाइलचे क्षेत्रफळ येईल. ठीक आहे. मग आता कितीने भाग जाईल याला? 12. 16 16 त्रिक 48 16 चौक 64 4 त्रिक 12 3 त्रिक 9. 9 काय आला? 9 आली 9 काय आलं त्याचा? तर क्षेत्रफळ आलं. म्हणजेच बाजू किती आली? 3. बघा पहिलाच पर्याय 9 आहे, चुकलाय. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीचे प्रश्न वारंवार पेपरला विचारले जातात. आता हा आपला तो पण आपला 14 मार्काचा पार्ट कव्हर झाला आहे. 14 आणि 4 18 मार्काचे पार्ट कव्हर झालेले आहे. इथं आपल्याला फक्त आता शेकडेवारी बघितली, नफा तोट्याचं पण एक्झाम्पल बघितलं कसं असतं ते. मग आता आपला कोणता पार्ट राहिलाय? तर तो म्हणजे 80 मार्काचा अभ्यास झाला. आता 20च मार्काचा अभ्यास राहिला. लांबी, वस्तुमान, धारकता, परस्पर रूपांतर, बेरीज वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे. मग ह्याचा एकच फॉर्म्युला आहे. एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कोणता? किलो, हेक्टो, डेका, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिलीग्राम. तर हे फिक्स फिक्स हे लक्षात ठेवायचं, हे लिहायचं, ह्याच्या खालीच लिहायचं, उत्तर येऊन जातं. कालमापन घड्याळाची वेळ आपल्याला येतं, सोपं आहे. दिनदर्शिकावर शॉर्ट बनवले ते बघा, ते येऊन जाईल तुम्हाला. दिनदर्शिका. कागद मापन त्याच्यावर पण शॉर्ट व्हिडिओ बनवलाय, 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ, त्याच्यामध्येच तुम्हाला कागद मापन येऊन जाईल. आणि नाणी नोटा हे पण सोपं आहे, ह्याच्यावर पण येईल. तर जे हे टॉपिक आहेत त्याचे एक एक प्रश्न घेऊ आपण आणि आजचा लेक्चर आपण थांबू. आणि सेम टाईपचा लेक्चर आपण बघूया की बुद्धिमत्ता मराठी यांच्यासाठी पण करता आला तर करूया तो. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लाईक केला पाहिजे व्हिडिओ आपला, शेअर केला पाहिजे, म्हणजे आम्हालाही प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही ही व्हिडिओ जास्तीत जास्त बनवतो. बघा नफा तोट्यावरचे आता जे काही प्रश्न आहेत राहिलेले ते आपण घेऊया, फास्ट मध्ये घेऊया. ठीक आहे. कारण की व्हिडिओ खूप मोठा झालाय. 2 समांतर रेषा परस्परांना, ह्या ज्या 2 समांतर रेषा त्या परस्परांना कधीच छेदत नाहीत. किती सोपा होता. आता कोजागरी पौर्णिमेसाठी पण 500 मिली आला तो प्रश्न. 500 मिली म्हणजे काय असतं रे? अर्धा लिटर. 500 मिली म्हणजे अर्धा लिटर. 12 पिशव्या दूध आणले.
12 पिशव्या दूध आणले म्हणजे अर्धा लिटरच्या 12 पिशव्या. दोन पिशव्या दोन पिशव्यामध्ये दोन पिशव्यामध्ये 1 लिटर येईल. दोन पिशव्यात किती येईल? 1 लिटर. मग 12 पिशव्यात किती येईल? 6 लिटर. किती सोपं आहे. शांत डोक्याने सोडवायचा, शांत डोक्याने, गडबड नाही, काही नाही. आता इथं बघा, विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यास नफा होता. आता हे लिहून दिलंय मी. काय असते नफ्याचा फॉर्म्युला? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आणि त्याच फॉर्म्युल्यावर प्रश्न विचारलाय बघा, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यास नफा होतो. कसा नफा होईल? विक्री किंमत जास्त पाहिजे खरेदी किंमतीपेक्षा. खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा कमी असल्यास तोटा होतो. खरेदी किंमत जास्त पाहिजे विक्री किंमतीपेक्षा. चूक आहे. खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. आता खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा जास्त असल्यावर काय होतोय? तोटा होतोय. आणि विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. बघा, ह्या फॉर्म्युल्यावरून सुटला, सिंगल फॉर्म्युल्यावरून सुटलेला प्रश्न आहे. पुढे बघूया अजून त्या पद्धतीचे प्रश्न. बघा, हा शेकडेवारीचा प्रश्न आहे बघा, आणि हा आपला घड्याळाचा प्रश्न. तिन्ही प्रश्न घेऊ. 24 तासी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू होऊन 15:45 ला संपला. तर सामना 12 तासी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला? 15:45 म्हणजे काय असतं? 3:45. किती सोपं आहे, तुम्ही बघून घेऊ शकताय. पुढे आता ह्या टाईपचा प्रश्न मी तुम्हाला कितीतरी दाखवतो, कितीतरी. दरवर्षी प्रश्न आहे पेपरला, फिक्स प्रश्न आहे. काय असतं? एका जंगलात बाभळीची 15%, सागाची 25%, पळसाची 20% व उरलेली जांभळाची झाडे आहेत. तर जंगलात एकूण 5,000 झाडं आहेत. तर उरलेली झाडं काढायची. कशाची? जांभळाची. कसं काढणार? 15 अधिक 45 किती झालं? 60. 60 आणि 20 80. 80% झाले. म्हणजे राहिले किती? 20%. मग 20% काढायचे. कशाच्या 20% काढायचे? 5,000च्या 20%. सोडवा. 2 शून्याला 2 शून्य जातील. 50 आणि 20 चा गुणाकार होईल. किती आला? 1000. ऑप्शन 3. आता 6 तास 52 मिनिटं. 6 तास म्हणजे एका तासात किती मिनिटं असतात? 60. 6 गुणिले 60 किती आलं? 360 मिनिट. अधिक त्याच्यामध्ये 52 मिसळा. 2 11 4 412 येईल. ऑप्शन 1. हे असे प्रश्न विचारले जातात. आता जो मागचा प्रश्न आहे हा मी तुम्हाला दाखवतो कितीतरी वेळा रिपीट झालेला. हा पण प्रश्न त्याच टाईपचा आहे. तुम्हाला मी सांगतो उत्तर कसं काढायचं ह्याचं. इथं काय करायचं? 1/3 आंब्याची झाड आहेत, 1/2 नारळाची झाड आहेत, उरलेली झाड फणसाची. 3 आणि 2 चा करायचा, 3 आणि 2 चा गुणाकार करा. किती आला? 6. म्हणजे एकूण 6 झाड आहेत पकडू आपण. किती झाड आहेत पकडू? 6. काय करायचं? छेद समान करायचा. किती आला? 6. मग 6 ला 1/3 ने गुणायचं. किती आलं उत्तर? 2. म्हणजे 2 आंब्याचे झाड आहेत. 6 ला 1/2 ने गुणा. किती आलं? 3. 3 नारळाची झाड आहेत. एकूण झाड किती होती आपली? 6. 7 ही किती झाड आहेत? 5. म्हणजे झाड किती शिल्लक राहिलं? 1. एक झाड कशाचं आहे? फणसाचं. मग 6 झाड जर असतील, 6 झाडामागे एक झाड फणसाचं, तर 60 झाडामागे फणसाची किती झाडं असतील? 10. ऑप्शन 1 येईल. ठीक आहे. पुढे बघूया आपण. आला प्रश्न? मग असे मी तुम्हाला सांगितलं तसा पर्सेंटेजचा सेम तसा प्रश्न आहे बघा हा 29 नंबरचा. अजून मी तुम्हाला नाणे नोटाचा प्रश्न. 5 रुपयाची 30 नाणे. 5 रुपयाची 30 नाणे म्हणजे 5 गुणिले 30 150 रुपये. 150 रुपये ला 10 ने भागा. किती? 15 नोटा मिळतील. किती सहज सोपे प्रश्न आहेत बघा हे. आणि ह्या प्रश्नाला तुम्ही घाबरून जाता आणि पेपर सोडवायसाठी टेन्शन मध्ये. आता बघा, आता ओंकारला परीक्षेत 510 गुण मिळून उत्तीर्ण झाला. म्हणजे त्याला किती गुण मिळाले? 510. त्याला 68% गुण मिळाले. म्हणजे 100 मध्ये किती मिळाले? 68. तर किती पैकी 510 मिळाले? काय करावं लागेल? तिरकस गुणाकार. 510 गुणाकार 100. तिथं काय येईल? x आणि 68 चा गुणाकार. x बरोबर काय येईल? 510 गुणाकार 100 भागिले 68. कितीने भाग जाईल? 17.
17 चोक 68, 17 त्रिक 51, 4 ने भाग द्या 25, 25 त्रिक 75, 750 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. परत हा प्रश्न आलाय बघा अपूर्णांकाचा, म्हणजे आपण जे सांगतोय त्याच्या बाहेर काय पेपरला प्रश्न जात नसतोय. ठीक आहे, तर हे प्रश्न बघून घ्या, वारंवार बघून घ्या. इथं नफा तोट्याचा प्रश्न विचारलाय, हा पण बघून घ्या किती सोपा आहे. तर ह्या प्रश्नांची वारंवार प्रॅक्टिस करा. तुम्हाला जे प्रश्न अवघड वाटतायत ते तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअपवर विचारू शकता, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू. ठीक आहे, आणि ज्यांना ज्यांना ह्याची पीडीएफ पाहिजे त्यांनी मला मेसेज करा, पीडीएफ आणि ह्याचे आन्सर की मी तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे, तर एकच प्रश्न तुम्हाला जो रिपीट होणार आहे तो दाखवतो आणि आजचा लेक्चर इथं मी थांबवतो. बघा, टक्केवारीचा प्रश्न म्हणलं होतं बघा मी, तो झालाय टक्केवारीचा प्रश्न माग, पण अजून एकदा दाखवतो. अजून एखाद्या पेपरमध्ये आलाच असेल. ते प्रश्न रिपीट येतातच येतात. हे नफा तोट्याचा प्रश्न, ही सकाळी घड्याळाचा प्रश्न, हे बघा हा परत पर्सेंटेजचा प्रश्न त्याच पद्धतीने म्हणलं होतं त्या. परत इथं शेकडेवारी काढा म्हणलंय. हे बघा आला प्रश्न मी तुम्हाला म्हणलं होतं 20 आणि 35 55, 55 आणि 15 किती झालं 70, 70% म्हणजे शिल्लक किती राहिले 30, 300च्या 30% किती आलं 90. आला प्रश्न, अजून एकदा दाखवतो, अजून एक प्रश्न दाखवतो. 2022 आता शिकतात 22 आहे, 25 पर्यंत कितीतरी वेळा प्रश्न आला असेल तो. सेम प्रश्न येतात, आकडेवारी बदलून येतात. हे वारंवार सांगणे तुम्हाला, तुम्ही ह्या जुन्या पेपरची वारंवार प्रॅक्टिस करा. तुम्हाला याच्यातून 80-90 मार्क सहज पडणार आहेत आणि सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला ह्याच्यातले सुटले पाहिजेत, मग तुम्हाला पडू शकतात. आणि जे थोडे दिवस राहिलेत रिव्हिजनचे, तर रिव्हिजन मध्ये जो आता विद्यार्थी 70 मार्क आलाय, तर तो 70 मार्काचा 20 मार्काचा अभ्यास केला तर 90 ला पोहोचतोय. समजा एखादा विद्यार्थी 60 मार्क आलाय, त्यांनी 24 मार्काचा अभ्यास केला 80-84 ला पोहोचतोय. म्हणजे एवढे तुमच्यात ग्रीप, म्हणजे एवढे मार्क तुम्हाला वाढू शकतात. तर तो चान्स सोडू नका. आणि शेवटचा प्रश्न बघून आता आपण थांबतोय. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. ठीक आहे, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. आणि आपली इयत्ता ज्या काय आहेत, 4थी झालं, 5वी झालं, 7वी झालं, 8वी झालं, स्कॉलरशिपच्या सगळ्या बॅचेस चालू आहेत आणि 8वी 9वी 10वीच्या पण बॅचेस चालू आहेत. मग ज्यांना ह्या बॅचेस लावायच्या त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे, आणि सगळ्या विषयाच्या बॅचेस असतात आपल्याकडे, सगळ्या विषयाच्या. हे बघा, टक्केवारीवर परत प्रश्न आलेला आहे. टक्केवारीवर तर येणारच आहे प्रश्न, पण जो फॉर्मॅट मी सांगितलाय तुम्हाला, सेम फॉर्मॅटचे पण प्रश्न जास्तीत जास्त वेळा येतात. त्याच्यामध्ये पण काय बदल होत नाही. बेरीज वजाबाकी चुकू नका, कुणी सुद्धा बेरीज वजाबाकी चुकू नका, शांतपणे पेपर सोडवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजचा लेक्चर इथं एंड होतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.